बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, तुम्ही सर्वांनी शिवसेना एक वादळ हे तुमच्या माझ्या हक्काचं एक लहानसं यूट्यूब प्रबोधन माध्यम, शिवसैनिकांनी शिवसैनिकांसाठी स्थापन केलेलं लहानसं यूट्यूब प्रबोधन माध्यम तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब जरूर ठेवा. कारण या माध्यमाद्वारे आपण रोज जोडले जातो. आपले विचार उभ्या महाराष्ट्रात आपल्याला पोहोचवता येतात. तुम्ही सर्वांनी लाखोंची उपस्थिती या चॅनलवर दाखवा, कारण शिवसैनिकांना आपण करोडोंच्या संख्येमध्ये आहोत. या चॅनलवर तुमची उपस्थिती दिसली गेली पाहिजे. सर्वांनी सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हाला पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो आणि आपण सर्वांनी ती मान्य कराल ही देखील अपेक्षा ठेवतो. गेल्या 1-2 दिवसांपासून मला कमेंट्स येत आहेत, दादा शिवतीर्थाचं मैदान नेमकं कुणाला मिळणार. आज त्याच्यावर तोडगा देखील निघाला. तुम्ही सर्वांनी पाहिलं, शिंदे टोळीने माघार घेतली, शिंदे टोळी तिथून पळून निघाली. मला तुम्हाला काही कायदेशीर गोष्टी सांगायच्या आहेत. या मागच्या शिंदे टोळीने एक गोष्ट आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला की आम्हाला, म्हणजे विशेषतः सदा सरवणकर असेल, संजय शिरसाट असतील, यांसारख्या नेत्यांनी एक गोष्ट आवर्जून सांगायचा प्रयत्न केला, एक गोष्ट खोटी रेटून सांगायचा प्रयत्न केला की दसरा हा हिंदूंचा पवित्र सण आहे आणि दसऱ्याच्या या पवित्र सणामध्ये कुठेही गालबोट नको, कुठेही हिंसा नको, यासाठी आम्ही तो हक्कच सोडला. एक गोष्ट लक्षात घ्या, खोट्या गोष्टी रेटून सांगायचा प्रयत्न अतिशय उत्तमरित्या शिंदे टोळीकडनं केला जातोय. दसरा हा जर हिंदूंचा पवित्र सण आहे तर त्या सदा सरवणकरांना एवढं कळायला हवं, ज्यांच्या फटीतून हवा जाते. मी बऱ्याचदा म्हणतो, हिंदू हा शब्द देखील सरवणकरांनी उच्चारू नये. 14 वर्ष काँग्रेसमध्ये होतात, त्यावेळेस कुठलं हिंदुत्व गिरवत होतात माहिती नाहीत. आणि ह्यांचं ते बेडकासारखं एक अजून आहे घरामध्ये सॅम्पल. यांनी गणपतीमध्ये ज्यावेळेस रिव्हॉल्वर नाचवली, लक्षात घ्या, गणपतीमध्ये ज्यावेळेस रिव्हॉल्वर नाचवली, कुणावर रिव्हॉल्वर रोखली, या गोष्टींचा देखील विचार केला पाहिजे. मग गणपती हा हिंदूंचा सण नाही का? लक्षात घ्यावं. तिकडे दादरमध्ये, प्रभादेवीमध्ये जे वातावरण दूषित करायचा प्रयत्न झाला, तो प्रकार काय होता. त्यामुळे हिंदू वगैरे सोडून द्या. शेवटी कसं असतं, काडीचा आधार घ्यावा लागतो. काहीतरी कुठेतरी नाव काय काय म्हणतात ते, तोंड काळं झालेलं कुठेतरी दाखवावं लागतं की माझं तोंड त्याच्यामुळे काळं झालेलं नाही, धुराने झाले, ते कोणी काळी शाई फासलेली नाही त्याला. एक गोष्ट लक्षात घ्या, शिवतीर्थाचं मैदान हे शिवसेनेलाच मिळणार होतं. कायदेशीर बाबी सांगतो, मुंबई महानगरपालिकेकडे, महापालिका आयुक्तांकडे पहिला अर्ज 1 ऑगस्ट रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गेला आणि ह्यांचा अर्ज हा 7 ऑगस्ट रोजी गेला. तिथेच हा प्रकार संपला गेला होता. पहिला अर्ज कुणाचा आला? आता महापालिकेच्या नियमाप्रमाणे जवळपास 40 दिवसांसाठी शिवतीर्थाचं मैदान हे राखीव आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी वर्षभरातून, म्हणजे 365 दिवसातून जवळपास 40 ते 41 दिवसांसाठी ते मैदान राखीव आहे, खेळाव्यतिरिक्त काही विशिष्ट अटी घेऊन. त्यातला एक दिवस हा शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी राखीव आहे, मुंबई महापालिकेच्या त्या नोंदीमध्ये आहे शिवसेनेसाठी. आता ह्यांचं म्हणणं काय, मागच्या वेळेस कोर्टाने शिवसेनेला देऊ केलं, म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना देऊ केलं. मागच्या वेळेस तर निकाल देखील लागला नव्हता. मग त्यावेळेस चिन्ह कुणाकडेच नव्हतं, धनुष्य आणि शिवसेना नाव कुणाकडेच नव्हतं. त्यावेळेस ह्यांचं नाव होतं बाळासाहेबांची शिवसेना, आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे होतो. आता बाळासाहेबांची शिवसेना, त्यावेळेस आमच्याकडे चिन्ह नव्हतं, नाव नव्हतं, म्हणून आम्हाला कदाचित दिलं नसेल. यावेळेस यांनी तर्क लावला, आता आमच्याकडे नाव आणि चिन्ह दोन्ही आहे, मग आता ते आम्हालाच मिळायला हवं. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्हाला तिथे अनर्थ नसतील करायचे, तिथे हिंसा होऊ द्यायची असेल, तुम्ही अर्जच केला नसतात. तुम्ही अर्ज केला याचा अर्थ तुम्हाला काहीतरी तिथे तुमच्या मनात अपेक्षा होती, हे ग्राउंड आम्हाला मिळेल, अर्ज केलात ना. आता पुढे लक्षात घ्या, कोर्टामध्ये ही केस पेंडिंग आहे. शिवसेनेचं अधिकृत नाव, शिवसेनेचं अधिकृत चिन्ह, ही केस पेंडिंग आहे. यांच्याकडे नाव आणि चिन्ह जरी असलं तरी ज्यांनी यांना नाव चिन्ह देऊ केलंय ते आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, आणि त्यांच्या विरोधात देखील याचिका पेंडिंग आहे. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे शिवतीर्थ, हा लॉफुल नाही, हा लॉफुल नाही. जोपर्यंत तुमचा ऑब्जेक्ट लॉफुल नसतो तोपर्यंत ते मूळ माणसाकडे राहतं. म्हणजे आतापर्यंत कुणाला देत आलो, आतापर्यंत कुणाचा अर्ज यायचा, कारण स्थानिक विभाग प्रमुख म्हणून आमचे, मला वाटतं विभाग प्रमुखांचं नाव माझ्या पटकन लक्षात येत नाही, मला वाटतं महेश जे आहेत तिथे, महेश शिंदे, कदाचित महेश शिंदे असतील आमचे विभाग प्रमुख, त्यांच्याकडनं दरवर्षी हा अर्ज जायचा, स्थानिक विभाग प्रमुख म्हणून. आता एक गोष्ट लक्षात घ्या, स्थानिक विभाग प्रमुखांचा अर्ज ही आतापर्यंत महानगरपालिकेच्या रेकॉर्डमध्ये नोंद आहे आणि आता ही नोंद ज्याच्या नावाने आहे त्यालाच तो ग्राउंड पुन्हा दिला जाणार. आता गोम अशी आहे, तुमच्याकडे नाव चिन्ह जरी असलं
तरी कोर्टामधून ते फायनल झालेलं नाहीये, त्यामुळे त्यांना हे मिळणार नाही. ही दुसरी गोष्ट. पहिली आहे अर्ज पहिला कुणाचा आला, दुसरी आहे कोर्टामध्ये ही गोष्ट प्रूफ झालेली नाही. ह्या गोष्टी विचार करा. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये बरेच बारकावे आहेत, ह्याच्यामध्ये बरेच बारकावे आहेत. महापालिकेच्या विधी विभागाने सगळी माहिती काढली. शिवसेनेमध्ये 2 गट ज्यावेळेस झाले, आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यापासून आपलं काहीच नुकसान झालेलं नाहीये. एक गोष्ट तुम्हाला मी पुन्हा सांगतो आणि वारंवार ती गोष्ट रिपीट करतो. शिवसेनेची कामं तशीच चालू आहेत. फरक फक्त एवढा झाला, शिवसेनेचे आमदारांची जी संख्या होती ती खाली झाली, खासदारांची संख्या खाली झाली आणि विशिष्ट भागातल्या काही नगरसेवकांनी, कारण त्यांनी गद्दारी केली, ते निघून गेलेत. बाकी शिवसेनेची जी मूलभूत कार्य असतात, दसरा मेळावा हा त्याचाच भाग आहे. आपण विचारांचं सोनं म्हणतो त्याला. दसरा मेळाव्याची परंपरा आज तगायत खंडित झालेली नाहीये, कोरोनाचा काळ सोडला तर. म्हणजे विचार करा, दसरा मेळावा ही शिवसैनिकांच्या जिव्हाळ्याचा विषय, तो कुठेही खंडित झाला नाही. हा गद्दार गट शिवसेना नाव चिन्ह घेऊन देखील दसरा मेळाव्याला हात लावू शकला नाही. ही गोष्ट तुम्ही बारीक ध्यानात घ्या. आणि याच्या मागचं तिसरं कारण तुम्हाला सांगतो. जर दसरा मेळावा असेल, शिवसेना भवन असेल, ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी हात घालायचा प्रयत्न केला तर हे प्रकरण अंगाशी शेकतं. हे मागच्या वर्षी यांनी विचार केलाय. दसरा मेळाव्यात जर हात घातला आणि शिवसेना भवनाविषयी जरी काही विचार केला, बघा, तुमचा खेळ वेगळ्या ठिकाणी ठेवा, तुमचा राजकीय खेळ वेगळ्या ठिकाणी, पण शिवसेनेचा आमच्या बाळासाहेबांनी घालून दिलेली परंपरा तोडण्याचा कुठेही प्रयत्न कराल, आमच्या शिवसेना भवनाच्या आसपास कुठे फिरकायचा प्रयत्न कराल, तर मात्र गाठ शिवसैनिकांशी आहे. त्यावेळेस मात्र शिवसैनिक आदेश देखील पाळेल की ह्याची मला देखील खात्री वाटत नाही. त्यामुळे हा प्रसंग ओढावू नये. कुठेही झालं गेलं प्रकरण जास्तीत जास्त, कारण बघा शेवटी काय होणार आहे, ही मोदींची टोळी आहे. हा कोणी पक्ष नाही, हा कोणी शिवसेना नाही, ही मोदींची टोळी आहे. टोळी ही मोदींच्या सिलेक्टेड नवीन माणसांची, नवीन भरती किल्ल्यांची टोळी आहे. यांच्यासाठी ते मैदान कधीच मिळू शकत नाही आणि शिवसैनिकाला चिथावण्याची यांच्यात ती धमक नाही. हे तिसरं कारण लक्षात घ्या. फक्त एवढीच मला त्यांच्याकडनं एक विनंती आहे, ज्या कुठल्या माणसांना भूलतापा देऊन तुम्ही घेऊन येणार आहात ना, जिथे कुठे मला वाटतं ह्यांनी कुठे ओव्हल मैदान आणि क्रॉस मैदान अशी 2 मैदानं फायनल करायचा प्रयत्न करतायत कुठेतरी बाहेर. शिवसेनेने कुठलंच मैदान चाचपडलं नाही. लक्षात घेतलात तुम्ही? शिवसेनेने शिवाजी पार्का व्यतिरिक्त, शिवतीर्था व्यतिरिक्त कुठलंच मैदान चाचपडलं नाही. याचं कारण असं, कारण शिवसेनेला माहिती होतं, तुमच्या माझ्या शिवसेनेला माहिती होतं की आपल्याला कुठे जायची गरजच नाही, शिवतीर्थ आपलंच आहे. त्यामुळे आपण कुठले पण, ह्यांनी 2 मैदानं चाचपडली होती कारण ह्यांना माहिती आहे कायदेशीररित्या ते मैदान आपल्यामध्ये बसत नाही. कोर्टाचा निर्णय स्पष्ट आलेला आहे. त्यामुळे कोर्टात जर पुन्हा हे गेले मैदानासाठी, तर कोर्ट हे मैदान मागच्या वर्षी सारखंच यांनाच पुन्हा देऊ करणार आहेत, हे देखील यांना माहिती होतं. कारण कोर्टात हे सिद्धच झालेलं नाहीये. लक्षात घ्या तुम्हाला मी काय सांगतोय. कोर्टामध्ये जर शिवसेना ह्या मैदानासाठी गेली असती ना, तर ह्यांना पुन्हा एक बदनामी, कारण ते कानफाडत मारतात ना, सनसनीत वैचारिक कानफाडत मारतात ना, तशी सनसनीत कोर्टाने देखील कानफाडत वैचारिक मारली असती यांच्या. ती टाळली यांनी. पुढे तुम्हाला सांगतो, ही शिरसाट, सरवणकर ही माणसं हिंदुत्व जेव्हा शिरसाट कधी आले शिवसेनेमध्ये बाळासाहेबांचं हिंदुत्व शिकवायला, आणि हा माणूस निष्ठा शिकवतो. सरवणकरांसारखा जो राणीच्या मागे पळत पळत गेला होता, त्याला पुन्हा घेतला. ह्यात चुका झाल्यात आपल्या. लवकर शहाणे झाले हे देखील बरं, नाही तर खरंच कोर्टाने त्यांचं मस्त वैचारिक थोबाड फोडलं असतं. त्या आणलेल्यांना परत घेऊन जा. होय होय, मला हा मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. मागच्या वर्षी BKC वर सभा झाली, आणताना सांगितलं 70 भाई का कार्यक्रम है, 70 भाई ने का कुछ रखा है मुंबई में, हम घूमने के लिए आए. मला खरंच एक प्रसंग अजूनही आठवतो. त्या मावशीला, ज्या कुठल्या गरीब मावशीला घेऊन आले होते, तिला जेवायला देखील दिलं नाही. त्या शिवसेनेच्या स्थानिक शाखांवर पोचत होत्या आणि सांगत होत्या आम्हाला संभाजीनगरामध्ये, आम्हाला आमच्या गावी परत घेऊन चला. यांना आणलं पण ह्यांना परत सोडलं नाही आपापल्या गावी. यांना असंच सोडून दिलं वाऱ्यावर. त्या कचोरे फाफडे 3-3 कोटींच्या मशीन विकत घेतल्या. तुम्हाला आठवतात हे सगळे प्रसंग? बरं, हे सगळं कशासाठी? हिंदुत्वाचे विचार किती, वाचन स्पर्धा ऐकवण्यासाठी. वाचन स्पर्धा अतिशय उत्तम झाली. मला वाटतं BKC मध्ये उत्तम वाचन स्पर्धा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे शिवतीर्थावर काय काय मुद्दे घेत आहेत ते पटापट तिथे कळत होते. म्हणजे किती चोरून ऐकतात बरं, किती चोरून मुद्दे घ्यायचे प्रयत्न करतात की तिकडे काय चालू आहे. अहो, चोरून या,
ऐका पण फक्त जाताना आपल्या माणसांना आपल्या गावाला परत घेऊन जा. ते गरीब आहेत, त्यांना तुमचं राजकारण कळत नाही. त्यावेळेस शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी त्यांना गावोगावी सोडवायची व्यवस्था केली. भले शिंदेचं भाषण ऐकायला आले होते, ती माणसं कुणाचंच भाषण नव्हती ऐकायला, ती फसवून आणली गेली माणसं होती. त्यांना परत गावोगावी सोडण्याची जबाबदारी शिवसेनेच्या शाखा प्रमुखांनी पेलवली. मला त्या शाखा प्रमुखांचे आभार मानायचे आहेत. आणि एक प्रसंग मला अजूनही आठवतो. हे फाफडे ढोकळे खाकरे खाणारे वेगळेच होते. शिवतीर्थावर एक चूल मांडलेली मी पाहिली होती. कारण सकाळी सकाळी काही दूर गावचे, मला वाटतं विदर्भातले काही शिवसैनिक आले, परिवारात सकट आले. त्यांनी एक चूल लावली होती, 3 दगडं लावून. इकडून तिकडून पडलेली सुकलेली लाकडं आणली आणि भाकऱ्या भाजत होते. का तर दुपारी जेवायला बाहेर पैसे नसतील तर भाकऱ्या भाजत होते. स्वतःच्या घरूनच पीठ घेऊन आले होते. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात कडवट शिवसैनिक, आणि याला म्हणतात प्रेम. अरे हे प्रेम तुम्ही कसं विकत घ्याल? तुमच्या त्या कचोऱ्यांमध्ये, तुमच्या त्या ढोकळ्यांमध्ये, फाफड्यांमध्ये काय ते तुम्ही समोसे खायला घातलेत, त्याच्यामध्ये हे प्रेम येऊ शकत नाही. त्या शिवतीर्थावर कदाचित पोलीस त्यांना हटकण्यासाठी आले, कारण तिथे चूल पेटवणं त्याच्यावर बंधनं होती चूल पेटवण्यावर. पण तरीही स्थानिक शाखा प्रमुखांनी किंवा विभाग प्रमुखांनी मध्यस्थी करून त्यांची जेवणाची व्यवस्था केली. ते भाकऱ्या भाजायला लागले, भाकऱ्या घरून घेऊन आले. कित्येक शिवसैनिक म्हणत होते आमच्या बॅगांमध्ये डबे आणलेत, आम्ही घरून चटणी भाकरी घेऊन आलेलो आहे, कुठे जायची गरज नाही, इथे बसून साहेबांचं भाषण ऐकणार आणि पुन्हा आपल्या गावी जाणार. कुठून येते? आणि बघा ना, विचार करा, हे जर आलेलं चोरून भाषण ऐकायला, तुम्ही डोळे उघडे ठेवून या. तो लाखोंचा जनसमुदाय पहा. मागच्या वेळेस जवळपास 2 ते 2.5 लाखांचा जनसमुदाय होता. तुम्ही त्याला 20-30 हजारांचं स्वरूप दिलात. चला हरकत नाही, तुमच्या डोळ्यांवर झापडं असतात ती भारतीय जनता पक्षाच्या अंधभक्तीची. पण यावेळेस याल ना तर ते डोळे उघडे ठेवून या, कारण यावेळेस न भूतो न भविष्यती अशी गर्दी होणार आहे, उच्चांकी गर्दी त्या शिवतीर्थावर होणार आहे. ती देखील पाहायला या. चोरून बघा हो, कारण तुमच्यासाठीच ठेवलेला आहे तो. बघा सरवणकर, बघा तुमच्या बुडाखाली कसे भूकंप तुमच्या वॉर्डात लागलेत ते बघा. ते बॅनरबाजी करून काय होत नसतं सरवणकर, ते बंदुका नाचवून कधी काय होत नसतं. सेना भवन आणि दसरा मेळावा याला जर कुणी हात घातला तर मात्र शिवसैनिक त्याला सोडणार नाही. कारण एक विचार, एक पक्ष, एक परंपरा, एक नेता, एक ठिकाण, बघा ना, हे सारं आपण आजतागायत जपलंय. त्यामुळे शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार, याच्यात दुमत तर तुमच्या माझ्या मनात कधीच नव्हतं. तसं असतं तर दुसरं ग्राउंड आम्ही आधीच त्याची तजवीजही करून ठेवली असती. तसं काहीच घडलं नाही. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, नाव आणि चिन्हाचं ज्या केसेस आता आपल्या 13 ऑक्टोबर आणि कदाचित 18 ऑक्टोबरला एक आहे, एक 14 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर अशी काही तारखा लागत आहेत. किती चालतील किती नाही माहिती नाही, कारण आता दसरा येतोय, नवरात्री येते, किती तशा प्रकारचा तो सिक्वेन्स लागेल की नाही माहिती नाही. पण तारखा फार जवळपास आहेत. कदाचित जसं उल्हास बापट म्हणाले, कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणाले, कदाचित ह्या किंवा पुढच्या तारखेमध्ये निकाल लागायला सुरुवात होऊ शकते. विधानसभेत काय चाललंय ह्याच्याबद्दल मला जास्त शाश्वती कमी आहे, पण कोर्टामध्ये निकाल लागायला सुरुवात होऊ शकते, विशेषतः नाव आणि चिन्हाची. माझं जर खऱ्या अर्थाने, मी एक वैयक्तिक मत सांगतो, माझं खऱ्या अर्थाने लक्ष आहे नाव आणि चिन्हाच्या केसेस संदर्भात. कारण ज्या दिवशी शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा निकाल लागेल, शिवसेनेचं धनुष्य आणि शिवसेनेचं नाव पुन्हा आपल्याकडे आलेलं असणार, इमाने इतबारे आलेलं असणार, त्या दिवशी मात्र कब्जा केलेल्या साऱ्या शाखा, शिवसैनिकांना लक्षात ठेवायचं, त्या दिवशी मात्र कब्जा केलेल्या साऱ्या शाखा आपल्याकडे आलेल्या असणार. आनंद आश्रमासकट कब्जा केलेल्या साऱ्या शाखा आपल्याकडे असणार आनंद आश्रमासकट. हेच तुम्हाला सांगतो, हे दसरा मेळावे हे वैचारिक सोनं असतो. विचार ऐकण्यासाठी लोक येत असतात, गद्दाऱ्या पाहण्यासाठी नाही. जमलेल्या माझ्या तमाम गद्दारांनो, तमाम कसले मुठभर गद्दारांनो, आणि स्टेजवरच तमाम असतात, या मुठभर गद्दारांनो, बरं झालात तुम्ही आलात, नाही तर मी एकटाच इथे उभा राहिलो असतो. अशा घोषणा ऐकायच्या की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आणि तो टाळ्यांचा कडकडाट ते ऐकण्यासाठी तुम्ही येणार आहात. हे लक्षात घ्यावं. हे कोण आहे तो? हे कोण आहेत? शिवसेना ठाकरेंशिवाय होऊ शकत नाही. मातोश्रीच्या व्यतिरिक्त शिवसेना होऊ शकत नाही. जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना, जिकडे बाळासाहेबांचे विचार तिकडे शिवसेना. त्यामुळे ह्या असल्या विचारांना आम्ही मानत नाही, आम्ही भीक घालत नाही. आम्ही बाळासाहेबांचे कडवट निष्ठावंत आहोत आणि तुम्ही देखील आहात याची मी खात्री बाळगतो. तुम्हा सर्व शिवसैनिकांची सांगतो, सगळ्यांनी यायचंय, वाजत गाजत यायचंय. 24 तारखेला जो दसरा मेळावा होणार आहे, वाजत गाजत सर्वांनी यायचंय.
आणि विचारांचं सोनं लुटायचं. तुमच्या माझ्या शिवसेनेचं रौद्र रूप, तुमच्या माझ्या शिवसेनेचं एक रौद्र रूप पाहायला, मुंबईमध्ये पाहायला, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये पाहायला, तुमच्या माझ्या हक्काच्या मुंबईमध्ये पाहायला, या मराठी माणसाच्या मुंबईमध्ये पाहायला तुम्ही सर्वांनी वाजत गाजत यायचं आहे, ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती करतो. लाखोंच्या संख्येने, न भूतो न भविष्यती, अशा लाखोंच्या संख्येने सर्वांनी यायचं आहे. एवढंच बोलतो. शिवसैनिकांना मुंबई आपली आहे, मुंबईवर हक्क तुमचा आहे. इथे म्हारो गुजरात, थारो गुजरात, ह्या सगळ्या गोष्टींना थारा नाही. म्हारो गुजरात, अरे आमची मुंबई, मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. मुंबई मराठी माणसाची, नाही कुणाच्या बापाची. या 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 सर्वांनी आम्ही आहोत त्यावेळेस. आता ह्या ग्राउंडचा विषय संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहायचं. आपला दसरा मेळावा त्याच ठिकाणी, त्याच त्वेषात, त्याच दमात आपल्या शिवसेनेचा होणार, हे मात्र नक्की. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.